नमस्ते, वेलकम बॅक टू ईगल ट्रेडर्स. मित्रांनो, आपण डेली मध्ये बँक निफ्टी आणि निफ्टीच्या लेवल आपल्या यूट्यूब चॅनलवरती डेली व्हिडिओ अपलोड करत असतो. लेवल परफेक्टली वर्क होतात. पाठीमागचे 1-2 दिवस व्हिडिओ आपण अपलोड केला नाही, परंतु आपल्या टेलिग्राम चॅनलला आपण अपडेट दिली होती. ओके, म्हणजे जे आपण परफेक्टली लेवल घेतोय तिथं परफेक्टली लेवल आपल्याला वर्क झालेले बघायला मिळतात. आज सुद्धा आपण दोन्ही वेळेस सी साईडचा प्लॅन केला होता आणि परफेक्टली लेवल तिथं वर्क झालेले बघायला मिळाले, परंतु मार्केटमध्ये जेवढी पाहिजे होती रॅली तेवढी आपल्याला रॅली एक्सपेक्टेड मिळाली नाही. ओके, आपण आपल्या प्रीमियम चॅनलवरती जर पाहतोय, आज आपण बँक निफ्टीच्या सुरुवातीला ग्रुपवरती महत्वाच्या लेवल पोस्ट केल्या होत्या. ओके, मॉर्निंग मध्येच आपण महत्वाच्या लेवल पोस्ट केल्या होत्या. त्याच्यानंतर आपण बँक निफ्टीचा सीईचा प्लॅन केला. त्याच्यानंतर सेकंड टाइम आपण परत सीईचा प्लॅन केला. ओके, आणि काय महत्वाचे स्विंग ट्रेडिंगसाठी आपण बाकीच्या कॉल सुद्धा देत असतो त्याच्यामध्ये. म्हणजे स्विंग ट्रेडिंगसाठी आपण जे काही महत्वाचे स्टॉक असणार आहे त्याची पण अपडेट आपण आपल्या चॅनलवरती देत असतो. तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून आम्हाला सुद्धा चांगली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आणखी मोटिवेशन मिळू शकतं. आपण उद्या बँक निफ्टीसाठी महत्वाचे लेवल कुठले असणार आहेत ते पाहूयात. उद्या ज्यावेळेस आपण बँक निफ्टीमध्ये काम करतोय तर सगळ्यात महत्वाच्या उद्या 2 मेजर लेवल असणार आहेत. ह्याच्यामध्ये वरच्या बाजूला जर आपण पाहिलं तर हा आपल्यासाठी सप्लाय झोन आहे 53,830 आणि जर डिमांड झोन बघितला तर 52,965, म्हणजे खूप मोठी रेंज आपल्याला तयार झालेली बघायला मिळते. ओके, ज्यावेळेस आपल्याला परफेक्टली ट्रेड कुठं सेटअप मिळणार आहे तर परफेक्टली वरच्या लेवलला किंवा डायरेक्टली ह्या बॉटम लेवलला 52,965 किंवा 53,830. ओके, जोपर्यंत आपल्याला ह्या लेवलला मार्केट कुठे मिळणार नाही तोपर्यंत आपण ट्रेडमध्ये कुठलीही गडबड करणार नाही. ओके, आपण जर सप्लाय झोनला आलो तर बोथ साईडला काम करणार आहोत. जर अप साईडला आपल्या स्ट्रक्चरनुसार जर ब्रेकआउट मिळाला आणि आपला सेटअप जर तिथं वर्क झाला, आपण जो ईगल सेटअप वापरतो तो जर ईगल सेटअप वर्क झाला तर आपण अप साईडची रॅली एक्सपेक्टेड ठेवू शकतो. आणि जर सपोज 52,965च्या दरम्यान जरी मार्केट आपल्याला डाऊन साईडला मिळालं तर आपण 53,329 पर्यंत एक ट्रेड प्लॅन करणार आहोत सी बाजूला. म्हणजे सिंपल काय की आपल्या सेटअपमध्ये जर आपल्याला ट्रेड मिळाला ईगल सेटअपमध्ये तरच आपण तिथं वर्क करणार आहोत. बँक निफ्टीसाठी महत्वाचे उद्या फक्त आपल्याला 4 लेवल असणार आहेत: 53,830, 54,191 आणि बॉटम साईडला जर आपण पाहिलं 53,321 आणि 52,965. ओके, बँक निफ्टीसाठी ह्या महत्वाचे उद्या लेवल असणार आहेत. ह्याची माहिती आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला तर देतच असतो कम्युनिटीमध्ये. तुम्हाला जर ग्रुप जॉईन करायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अपस्टॉकची अकाउंट ओपनिंगची लिंक दिली, त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही अकाउंट ओपन करा आणि एक ट्रेड केल्याच्या नंतर त्याचा एक फोटो आपल्या दिलेल्या नंबरला मेसेज करा. तुम्हाला ईगल कम्युनिटीमध्ये आपण जॉईन करून घेऊयात. आता सिंपल जर निफ्टीसाठी पाहिलं तर निफ्टीमध्ये सुद्धा एक खूप मोठी रेंज आपल्याला बघायला मिळते, परंतु त्याचे सप्लाय आणि डिमांड झोन बघितलं तर एक साधारणतः जवळची रेंज आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळते. इथं जर आपण रेंज पाहिली तर 200 पॉईंटच्या आसपास साधारणतः आपल्याला रेंज मिळते. ओके, 200 पॉईंटचे म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात रेंज मिळते, कारण की पाठीमागचं जर आपण मार्केट पाहिलं तर साधारणतः 15-15 मिनिटाच्या जर आपण 2-3 कॅन्डल पाहतोय, ओके, तर परफेक्टली एक कॅन्डल त्या लेवलमध्ये वर्क झालेली आहे आणि पूर्णपणे जर पाहतोय तर मार्केट एक लेवलमध्ये काम करते. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला हे लेवल ब्रेक होणार आहेत तरच आपल्याला मार्केटमध्ये एक मोठा मूव बघायला मिळू शकतो. ओके, लेवल जरी आपल्याला सगळ्यात महत्वाच्या नाही मिळाल्या तर आपण तिथं ट्रेडसाठी वेट करणार आहोत. कुठल्याही पद्धतीनं आपण गडबड करून ट्रेड करणार नाही, तर डिसिप्लिन ठेवून आपण ट्रेड घेणार आहोत. याच्यामधली जरी रेंज 200 पॉईंटची असली तरी आपल्याला ह्या लेवलमध्ये परफेक्टली ट्रेड मिळणं थोडंसं कठीण आहे. मग आपण सगळ्यात महत्वाचं करणार काय, तर इथं जर आपला वरच्या साईडला जर आपण पाहिलं सप्लाय झोन जर आपल्याला ब्रेकआउट मिळाला तर एक अप साईडची आपण रॅली एक्सपेक्टेशन ठेवू शकतो. ओके, आणि त्याच्यानंतर जर सपोज 24,370 मध्ये जर आपल्याला सपोर्टला मार्केट मिळालं उद्या गॅपडाऊन मध्ये तर आपण ह्या लेवल पर्यंत म्हणजे 24,593 पर्यंत एक आपण सीचा प्लॅन करू शकतो. ओके, म्हणजे दोन्ही बाजूला आपण जर सपोर्टला मार्केट मिळालं तर सी कडे जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि जर समजा आपला सेटअप तिथं नाही वर्क झाला आणि जर आपल्याला दुसरे जर इंडिकेशन काय मिळाले, आपला जर सेटअप वर्क झाला, बेरी सेटअप जर तिथं वर्क झाला तर त्याची माहिती आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला देणार आहोत. आता जसं आपण स्टॉक ऑफ द डे मध्ये स्टॉक घेतो तर कमेंटमध्ये कालच्या व्हिडिओमध्ये एकही कमेंट आपल्याला आले नाही. सगळ्यात महत्वाचं जर समजा तुम्हाला एखाद्या स्टॉक बद्दल जर अनालिसिस पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की त्या स्टॉकचं नाव सजेस्ट करा. ओके, जेवढी होईल तेवढी माहिती आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत असतो. जसं आपण टाटा मोटर्स पाहूयात, आपण जे पाठीमागे अनालिसिस केले होते त्या स्टॉकमध्ये नक्की काय झालं ते आपण पाहूयात. ओके, जसं आपण टाटा मोटर्समध्ये सपोर्ट घेतला होता 769ला, तिथे एक बाउन्स एक्सपेक्टेशन होता, तर साधारणतः 817 पर्यंत त्याच्यामध्ये आपल्याला एक रॅली बघायला मिळाली. म्हणजे सपोर्टवरनं मार्केटमध्ये जवळजवळ 5% मुवमेंट बघायला मिळाली. त्याच्यानंतर टाटा स्टील जर घेतला, परफेक्टली आपण ज्या लेवल घेतले होते त्या लेवलमध्ये मार्केट सपोर्टला आलं, तिथून एक बाउन्स आपल्याला
स्ट्रॉंग बाउन्स आपल्याला बघायला मिळतोय, साधारणतः 8% मुवमेंट आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळाली. त्याच्यानंतर हुडको आपण घेतला होता, हुडकोसाठी एक लेवल घेतली होती 231. त्याच्यामध्ये जर पाहिलं तर आपल्याला 60% मुवमेंट 249 रुपयापर्यंत साधारणतः त्याची रॅली बघायला मिळेल. 272 पर्यंत आपलं टार्गेट आहे. ओके, विथ स्टॉप लॉस आपण ट्रेडला होल्ड करू शकतो. त्याच्यानंतर विष्णू हा एक आपण ट्रेड घेतला होता, त्याच्यामध्ये जे आपलं बाईंग होतं 405 ते 407, आपलं पहिलं टार्गेट होतं 422 ते 423, परंतु तिथं न जाता मार्केट 420 पर्यंत आपल्याला एक टार्गेट मार्केटने दिलेलं तिथं आपल्याला बघायला मिळालं. म्हणजे मार्केटमध्ये ह्याच्यामध्ये सुद्धा साधारणतः 3-3.5% मूव आला, परंतु पाहिजे एवढा स्ट्रॉंग असा मूव आला नाही. तुम्हाला सुद्धा आणखी काय स्टॉक बद्दल माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये तुम्ही नक्की सजेस्ट करा. येणाऱ्या उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की तो व्हिडिओ टाकूयात. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.